सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीच्या सल्ल्यांना छेद देण्यासाठी नामांकित डॉक्टरांनी एकत्रित येऊन ट्रुपिक हेल्थची स्थापना केली. डॉक्टर संजीव शशीधरन, डॉक्टर गौरव मिश्रा, डॉक्टर विक्रमादित्य साळवी, डॉक्टर अमित चक्रवर्ती आणि वरुण त्रिपाठी या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र पुण्यातील FC रोडवर साकारत आहे. धावपळीची जीवनशैली आणि कामाचा प्रचंड ताण आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे आजकाल तरुण आणि मध्यमवर्गीय विविध व्याधींच्या विळख्यामध्ये सापडला आहे. आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि रिस्टोरेटिव्ह हेल्थकेअर या क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यासाठी ट्रुपिक हेल्थची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतो. तर हे जे ट्रोपिक कन्सेप्ट आहे, बेसिकली आम्ही 5 मित्र एकत्र आलेलो, त्याच्यापैकी 4 डॉक्टर आहेत आणि एक नॉन मेडिकल. तर कन्सेप्ट असं होतं की आपल्या जेव्हा शरीराचा एक प्रवास असतो, प्रत्येक माणूस वेगवेगळे काही ना काही प्रॉब्लेम असतात. कोणाला मोटापा असतो, कोणाला डायबिटीस असतो, कोणाला ॲस्थेटिकली काही प्रॉब्लेम असतात, कॅन्सर पेशंट असतो, त्यांचे न्यूट्रिशनल चॅलेंजेस असतात. त्या सगळ्या गोष्टींना कव्हर करण्यासाठी आम्ही एक होलिस्टिक कन्सेप्ट घेऊन आलो आहे, ट्रुपिक हेल्थ. ट्रुपिक हेल्थ म्हणजे आम्ही असं हे करायचं, आमचं इंटरेस्ट आहे की प्रत्येक पेशंटला आम्ही त्यांच्या पीक ऑफ देअर हेल्थवर पोहोचवून द्यायचं. ठीक आहे, त्याचं एक टाईम ड्युरेशन ठरवलेलं आहे, 3 ते 6 महिने आहे. आम्ही त्यांचे होलिस्टिक वेमध्ये त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करणार. तर कधीही जेव्हा आमच्याकडे पेशंट फर्स्ट टाईम अप्रोच करतो, आम्ही त्यांची बेसिक इनिशियल हिस्ट्री घेतो. ते हिस्ट्री घेतल्यानंतर आमची टीम जी आहे, डायटिशियनची टीम आहे, सायकोलॉजिस्टची टीम आहे. आवर एम इज नॉट टू गो अगेन्स्ट नेचर, इट इज टू सपोर्ट नेचर. ओके, तुमचं वय तर वाढत असणार आहे आणि तुमच्यामध्ये एजिंगचे जे काही फॅक्टर्स होणार आहेत ते तसेही होणारच आहेत. व्हॉट वी आर ट्राईंग टू डू इज डिले इट रादर दॅन कम्प्लिटली रिव्हर्सिंग इट. वी आर ट्राईंग टू डिले द एजिंग. सो त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर का बघायला गेलं की एखाद्या यंग पर्सनच्या फेसमध्ये आणि एक म्हणजे साधारण 25-30 वर्षाच्या पर्सनमध्ये आणि 60 वर्षाच्या पर्सनमध्ये काय फरक आहे. सो 60व्या वर्षी तुमच्याकडे आठ्या आलेल्या आहेत, इथे लाईन्स आलेल्या आहेत. हे कशामुळे आले. सो बेसिकली आपला हा हात आहे, सपोज ह्या लाईन्स आहेत आपल्याकडे. हे कशामुळे आहेत, कारण की कंटिन्युअसली एक्झॅक्टली त्याच जागेवरती तो फोल्ड होतोय. सो त्याच्यामुळे त्याच्या खालचं फॅट डेपॉझिट निघून गेलेलं आहे. सो अशा वेळेस जर का आपण सपोजिंग त्याला काही टेक्नॉलॉजीजनी त्याच्या खालचे हे फॅट आपण परत डेपॉझिट करू शकलो, किंवा तिथे आपण तुमची स्किनला टाईटनिंग करायसाठी जे बॉडीमध्ये प्रायमरी कोलॅजनची गरज असते ते आपण कोलॅजन रिजनरेट करू शकलो. सो त्याच्याने काय होतं की ज्या बारीक लाईन्स, फाईन लाईन्स, रिंकल्स वगैरे येतात हे हळूहळू कमी व्हायला सुरू होतात. सो ह्याच्याने आपण तुमचं एजिंग प्रोसेसला थोडंसं स्लो डाऊन करून टाकलेलं आहे आणि मे बी इन सम कंडिशन स्लाइटली रिव्हर्स केलेलं आहे. सो तुम्ही असं नाही की तुमचं एकदा सपोज तुम्ही 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी हे सुरू केलेलं आहे, तुम्ही 45 पर्यंत सपोजिंग नीटपणे केलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बंद केलं. यू आर नॉट गोइंग टू गो सडनली की अरे आज मी 45 दिसवतो, उद्या मी डायरेक्टली 70 दिसायला लागणार आहे. यू हॅव ॲक्च्युअली रिव्हर्स युअर एज की तुम्ही तुमचं वय जरी 45 असलं पण तुमची स्किन 35व्या वर्षाच्या माणसासारखी दिसते, तर ते त्याचं एजिंग तिकडनं सुरू होणार आहे. सो इट इज जस्ट स्लोईंग डाऊन ऑफ द प्रोसेस. वी आर नॉट गोईंग अगेन्स्ट द नेचर. तुमचं नेचरनी तुमचं जे काही म्हातारपण येणार आहे ते तर येणारच आहे, पण आपण जर का आपल्या स्किनचं एजिंग स्लो केलं तर ॲट अ लेटर एज ऑल्सो यू विल स्टील लुक यंग. सो ज्या लोकांमध्ये ह्याच्यामध्ये अनदर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इज समथिंग कॉल्ड एज टेलोमियर्स. आपल्या जे जीन्स जे असतात ना, जीन्सच्या एंड्सला टेलोमियर नावाचा एक एंड असतो. तर त्यांनी असं रिसर्चमध्ये कळालेलं आहे की ज्या लोकांमध्ये टेलोमियर्सची लेंथ जेवढी लांब असते तेवढं तुम्ही जास्त यंग दिसता किंवा तेवढं जास्त यंग फील करता. सो त्या ह्याच्यामध्ये अनदर रिसर्च वॉज की बायकांमध्ये प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जर का त्यांना खूप चांगला सपोर्ट नसेल मिळाला आणि त्याच्यावरती खूप जास्त ते बाळाची काळजी घेण्यामध्ये दॅट कॉज अ लॉट ऑफ एजिंग इन देम. सो ते म्हणतात ना की बाळांमध्ये त्यांना कोणी काळजी घ्यायला मदत नाही केली किंवा काय केली, त्यांचं एजिंग इतकं झालं की ॲट द एंड ऑफ 3 years दे हॅव सडनली एज 4-5 years. पण तेच जर का आपण हे तुमचं टेलोमियरचं एज रिव्हर्स करू शकलो, त्याच्यासाठी आपण काही पेप्टाइड्स घेतले, काही न्यूट्रिशनमध्ये चेंजेस केल्या, ते जर तुझं टेलोमियरचं एज चांगलं झालं, वाढली लेंथ, तर ऑटोमॅटिकली तुम्ही तेवढे यंग पण दिसायला सुरू करता. सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीजनी इथे डिलिव्हर करतो.